मेडिटेशनच्या पोझिशनमध्ये बसायचे किंवा झोपलेल्या पोझिशनमध्ये करू शकता. ही एक हीलिंग प्रोसेस आहे. डीप ब्रीथिंग. इनहेल विथ मी, होल्ड, एक्झेल विथ मी. इनहेल करताना सगळी निगेटिव्हिटी आत घ्यायची आहे आणि एक्झेल करताना निगेटिव्हिटी बाहेर सोडून द्यायची आहे. आता स्वतःला बघायचा प्रयत्न करा की जसे स्वतःला आरशात आपण पाहतो, स्वतःला आरशात पाहिल्यावर प्रेमाने स्माईल करायची आहे. कारण तुम्ही आता आरशात जगातल्या सर्वात सुंदर ब्युटिफुल व्यक्तीला पाहत आहात. स्माईल करायची. आपल्याला कंटिन्यू स्वतःला प्रेमाने पाहायचे आहे, पाहत राहायचे आहे. तुम्ही मिररमध्ये पाहू शकता की आत्ता जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीसमोर तुम्ही उभे आहात. तुमच्यासमोर जी व्यक्ती उभी आहे ती जगातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे. प्रेमाने स्वतःकडे पाहत राहायचे आहे आणि मनात म्हणायचे आहे, यू आर द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ. यू आर सो अमेझिंग मीना. मी माझं नाव घेत आहे, तुम्ही तुमचं नाव घेऊ शकता. तू किती सुंदर आहेस, तू किती अट्रॅक्टिव्ह आहेस, तू किती जास्त भाग्यवान आहेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुला कशाच्या क्रेडिटची गरज नाही, तुला कुणाच्या कॉम्प्लिमेंटची गरज नाही, तुला बाहेरच्या प्रेम, रिस्पेक्ट, अटेन्शनची गरज नाही. कारण तू स्वतःमध्येच परिपूर्ण आहेस. यू आर इनफ. यू आर कम्प्लीट. आणि तू इतकी जास्त प्रेमाने भरलेली आहेस की तुला बाहेरून कोणाच्याही ॲक्सेप्टेशनची गरज नाही. तू कायम पीसफुल राहतेस. प्रत्येक सिच्युएशनमध्ये रिलॅक्स राहतेस. तू किती जास्त काइंड आणि कंपोज आहेस. अगं तू किती जास्त पॉझिटिव्ह आहेस. तुझा ऑरा इतका पॉझिटिव्ह आहे की समोरची व्यक्ती तुझ्या व्हायब्रेशनला इझिली फील करते. टेक ए डीप ब्रीथ. तू किती अबंडंट आहेस. तुझ्याकडे मनीची अबंडन्स आहे, तुझ्याकडे नॉलेजची अबंडन्स आहे, तुझ्याकडे सक्सेसची अबंडन्स आहे. तू पॉवरफुल क्रिएटर आहेस. तू या युनिवर्सची एक ब्लेस्ड चाइल्ड आहेस. तू जो विचार करतेस तो पूर्ण होतो. जे तुला पाहिजे ते तुला मिळत जाते. कारण तू एक पॉवरफुल मॅनिफेस्टर आहेस. तू एक पॉवरफुल क्रिएटर आहेस. आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझ्या आनंदाची जबाबदारी माझी आहे. तुझी काळजी घेणं माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. तुझे डोळे किती सुंदर आहेत. तुझे केस, तुझी स्किन इतकी अमेझिंग आहे ना की लोक सिक्रेट विचारतात की काय करतेस तू यासाठी. तू जेव्हा हसतेस तेव्हा सगळी दुनिया तुझ्यासोबत हसत असते. जेव्हा तू बोलतेस तेव्हा लोक मंत्रमुग्ध होऊन जातात तुझ्या बोलण्यामध्ये. तुझ्या बोलण्यामध्ये ते अट्रॅक्शन आहे की लोक तुला ऐकण्यासाठी आतुर असतात. तुझं फिजिकल अपीअरन्स इतका अमेझिंग आहे की लोक तुला पाहण्यासाठी वेट करतात. तू खरंच किती अमेझिंग आहेस. कंटिन्यू मिररमध्ये स्वतःला पाहायचं आहे. व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. डीप ब्रीथ. तू नेहमी हसतमुख असतेस आणि तुझी स्माईल सगळ्यांवर एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन टाकत असते. स्वतःचं असं भरभरून कौतुक आरशासमोर केल्यानंतर पहिल्यापेक्षा आता बेटर फील होत आहे. चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आला आहे. स्वतःला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत बसलेल्या आहात आणि मैत्रिणी तुम्हाला विचारत आहेत की काय करतेस गं असं, की ज्यामुळे तू इतकी चेंज झाली आहेस. त्यावर तुम्ही हलकीशी स्माईल देऊन म्हणता, काही नाही गं,
बस आजकाल आनंदी राहायला शिकले आहे. तुम्ही जिथे कुठे जाता लोक तुम्हाला पाहतच राहतात. तुम्हाला पाहताच सगळे स्माईल करतात, रिस्पेक्ट करतात, सगळे तुम्हाला आशीर्वाद देतात. आणि असं इमॅजिन करायचं आहे की दिवसभरात तुम्ही जिथे जिथे जाल, म्हणजे घर, ऑफिस, कॉलेज, तिथे तुमचा दिवस पूर्ण पॉझिटिव्हिटीने भरून गेला आहे. कारण तुम्ही जे आरशासमोर जे बोलले आहात ते सगळं वर्क होत आहे. युनिव्हर्स तुमच्या फेवरमध्ये वर्क करत आहे.